मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, बघा, ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती पूर्ण होणार कधी आहे, तर मित्रांनो तुमचे वेळापत्रक कधी जाहीर होणार आहेत, तुमच्या परीक्षा कधी होणार आहेत, त्या संदर्भात पण आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होणार आहे. ठीक आहे, तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 3 महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी अद्याप या दोन्ही पदांचा अन्न निरीक्षक पदांच्या परीक्षेची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत तर ही भरती अडकली जाणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे, जे उमेदवार आहेत त्यांना वाटत आहे. तर मित्रांनो, पुढे बघा, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती. त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली, त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तर परिषदेत आरोग्य विभागात बघा, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं. ठीक आहे, तर अंगणवाडी प्रवेशिका यासारख्या हजारो पदांसाठीची जाहिरात 5-6 महिन्यांपासून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो बघा पुढे, तर त्यासाठी हजारो जे विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्यासाठी 1000 रुपये चलन पण भरलेलं आहे. ठीक आहे, तर एकीकडे बघा, आता विद्यार्थ्यांमध्ये जे नाराजी पसरलेली आहे, बघा आता लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि आचारसंहिता पण लागण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात. ठीक आहे, 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात. त्यामुळे बघा, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे आता नाराजी पसरली की अन्न निरीक्षक पदाची परीक्षा अद्याप घेतली नाही आणि दरम्यान एकीकडे या पदांची परीक्षा रखडली जात असताना त्यानंतर जाहिरात काढलेल्या काही पदांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. 34 संवर्गातील जिल्हा परिषदांमध्ये हजारो रिक्त असल्याने लाखोंच्या संख्येने अर्ज रिक्त झाले आहेत. त्यामुळे लाखो उमेदवारांचे परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी जोरदार आहे. दरम्यान ग्रामसेवक, आरोग्यसेवक, ठीक आहे, बघा कोणकोणते पदे आहेत. ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदांसाठीचे जे परीक्षेचे वेळापत्रक आहे ते अद्यापही जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली जात नाही आहे. ही परीक्षा पारदर्शकपणे घेऊन लवकरात लवकर निकाल लावून नियुक्ती द्यावी व होतकरू प्रामाणिक लाखो उमेदवारांना रोजगार मिळवून द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी केली आहे. तर बघा मित्रांनो, लवकरात लवकर तुमचे जे परीक्षा आहेत त्याची वेळापत्रक पण जाहीर होतील आणि लवकरात लवकर तुमची जी प्रोसेस आहे तर लवकरात लवकर आचारसंहितेपूर्वी पूर्ण करावी अशी सरकारला मागणी केलेली आहे उमेदवारांनी. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जसं वेळापत्रक येईल किंवा नवीन अपडेट येईल त्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.